माझं नाव अनिल गंगाराम खोब्रागडे. माझं प्रॉपर गाव केशोरी, कुई तालुका, जिल्हा नागपूर. 12वीच्या नंतर मला एक छोटासा कुष्ठरोगाचा चट्टा होता हातावरती. त्याची औषधी मी पहिले गावामध्ये केली, पण ते काही कमी नाही वाटलं. मग तिथून मी इथं आनंदवनला आलो. आनंदवनला आल्यानंतर मग इथं ट्रीटमेंट घेतली. ट्रीटमेंट घेऊन मग बरं वाटलं. तिथून सुट्टी झाल्यानंतर मी आपल्या कामाला लागलो. मग आपल्यापासून दुसऱ्याला त्रास व्हावं नाही म्हणून मी इथंच राहिलो. कुठेही जाऊन आपल्या 2 पैसे कमावून खाणे काय, त्याच्यामुळे मी गावाला काही गेलो, मग इथंच राहिलो. खोब्रागडे म्हणून आहे बाजूला. त्यांचा एक मुलगा होता, लहान होता, 3-4 महिन्याचा होता. त्यावेळेस मी त्याला आपल्या घरी आणलं त्याला. आजोबा, आजी आणि पप्पाच्या घरी पप्पा, मम्मी आणि मी, आम्ही तिघं. मी जास्त आजोबाच्या घरी राहते. जेव्हा लहान होतो तेव्हा आजोबासोबत जास्त असं आजोबा चिपकून नाही द्यायचे, कारण की त्यांना ते असं कुष्ठरोग झाला की त्यांना वाटत असेल का बाबा याला पण नाही व्हावं, म्हणून जास्त चिपकत नव्हते. ते त्यांचे पप्पा आहेत, तर त्यांना सोडून माझ्या अंगावर खूप झाला तो. तेव्हा शाळेतून आला तो, तर मी दिसल्याबरोबर ते धावत यायचं ना, माझ्या अंगाशी असं भिंगायचं. तर त्याच्यानं खूप मला बरं वाटायचं. ती एक खूप आठवण आहे. ते केव्हा मी चांगले कपडे घालूनही राहिलं तरी तो माझ्या अंगावर चढायचा, बसायचा, मला काही वाटायचं नाही. ते लग्न झाल्यानंतर त्यांच्या बाजूलाच आमची रूम होती. मी एवढंच म्हणलं त्यांना की बा, तुम्ही आता घरी राहता, पाळणा घरात नेऊन टाकण्यापेक्षा तुम्ही आपल्या इकडेच ठेवा त्याला. विकास भाऊने बोलवल्यानंतर मी तुला काम देतो म्हणे. तर माझ्या समोर त्यांनी असे 100-200 ग्रीटिंग्स टाकले, ऑफसेट प्रिंटिंगचे. आपल्या आनंदवनात हँडमेड ग्रीटिंग नाही आहे, तर आपल्याला हँडमेड ग्रीटिंग करायचं. आज ते ग्रीटिंगचं 1,00,000 ग्रीटिंग इथून सेल होत होते आनंदवनातून. पण करोनाचा काळ आला आणि तिथून त्यांना थोडंसं बंद झालं ते, कारण मग मागणी कमी झाली त्याची. त्यांनी म्हणजे असं एकही दिवसाचे घरी नाही राहत, म्हणजे काम आहे तर कामला जायचं, असं त्यांचं हे राहते. त्याच्यानंतर विकास भाऊने सांगितलं का धीर सोडायचं नाही, आणि त्याने फॅब्रिक कोलाज चूज केलं. आपल्याकडे म्हणजे टेलरिंग डिपार्टमेंट खूप मोठं आहे, ते तुकडे पडतात रंगीत वेगवेगळे, त्यापासून काही करता येईल का फॅब्रिक कोलाज. त्याने एक चित्र दाखवलं मला फॅब्रिक कोलाजचं. म्हटलं ठीक आहे, करूया, बघूया, आणि मग सुरू केलं ते. आजी आजोबा नसते तर त्यांना म्हणजे गमत नाही माझ्या बिना. लहानपणीपासून राहतो ना, तर त्यांना माझ्यासोबत बोलायची, राहायची अशी हे झाली आहे, आदत झाली आहे, म्हणून त्यांनी माझ्यासोबत जास्त राहते. केव्हा झगडा होते आजोबासोबत तर थोडा दिवस नाही बोलत आणि मग बोलायला लागतं. त्यांचं वय पण जास्त आहे, तसं बोलूशा लागते. त्यांची तब्येत वगैरे खराब झाली तर
त्यांना थोडासा केअर करतो. आणि तो आमच्याकडे इकडे एखादी वेळाही आला असा तर त्यांनाच करमत नाही. येऊ बाहेर पाहिजे, कुठं गेला माझा नातू, कुठं गेला माझा दादू. बाबा पण तसेच विचारतात. पप्पा जास्त घरी येत नाही ना, कामाला जाऊन राहते, जास्त घरी येत नाही, घरीच राहते. माझ्याकडे काही काम असलं, आजोबाकडे काही काम असलं तर येतात, असे नाहीत त्यांनी. त्याला माहिती आहे का आपली पप्पांची आपल्या बाबांची परिस्थिती चांगली नाही आहे, तर तो मलाच शाळेतले वगैरे काही वही नोटबुक्स वगैरे घ्यायचे आहे तर अगोदर मला सांगतो तो काय करायचं काय नाही. आता आम्ही तर त्याला विचारतो की तुला काय बनायचं आहे, पण सांगायला तयारच नाही. आम्ही तुला शिकवायला तयार आहोत, तू जेवढं शिकशील तेवढं शिक, पण काहीतरी बनवून दाखव. त्यांचं जे आहे स्वप्न ते खूप मोठं आहे असं वाटते माझ्या हिशोबाने, कारण की तेवढा अभ्यास माझ्या याच्याचं नाही सोड. इंग्लिश चांगली आहे तर टीचर वगैरे, नाहीतर फार्मिंग वगैरे, नाहीतर वाईल्ड लाईफ, असं असं वाटतं. माझी खूप इच्छा होती की मी शिक्षण शिकावं. खरं सांगावं तर मला CA व्हायचं होतं. माझा कॉमर्स विषय होता, CA व्हायचं होतं आणि CA होऊन दुबईला जायची माझी खूप इच्छा होती. पण तो ते सर्व या आजारामुळं राहिलं. तर मी त्याच्यात बघितलं का होईल, हा काहीतरी होईल, नाहीच होणार तर BA होईल, काहीतरी होईल असं बघितलं आहे. आता काय होतं ते त्यांचं त्या. घरामध्ये पहिल्यांदाच मी मुलगा म्हणून जन्माला आलो तेव्हा वयाच्या 3ऱ्या वर्षी मला पोलिओ झाला आणि पोलिओमुळे माझे दोन्ही पाय चालले गेले. गावामध्ये खेडेगाव असल्यामुळे तिथे काही इलाज झाला नाही. वरोरा स्टँडवरून त्या काळात 50 रुपयाचं पैशाचं तिकीट काढून जो आनंदवनचा जो स्टॉप आहे तिथे मी उतरलो हातावरून आणि नंतर माझी ताईंची भेट झाली, साधनाताईंची. तर साधनाताईंनी माझी मग पूर्ण केस हिस्ट्री मग विचारली. माझं एज्युकेशन झालं तर बाबा जेव्हा म्हणाले अपंगांसाठी मी कर्मशाळा सुरू करतो आहे तर त्याचं तू सगळं संचालन कर, तुझं मॅनेजमेंट सगळं बघ. तेव्हा मग मी संनिकेतनची धुरा हातात घेतल्यानंतर माझ्याकडे अंध अपंगन कर्णभागी 100 मुलांची कर्मशाळा त्याचा प्रमुख म्हणून मी काम करत होतो. एकदा विकास भाऊ रोटरीच्या एका कार्यक्रमाला वरोरा गावात गेले. ते मुलं शिक्षण आणि त्याच्यासोबत संगीतसुद्धा त्यांचं होतं. तो ऑर्केस्ट्रा तिथे आल्यानंतर तो भाऊ पाहिल्यानंतर रात्री 1:30 वाजता भाऊ पाहून घरी आले. होऊन आल्यानंतर भाऊ मला म्हणाले का असा मी ऑर्केस्ट्रा बघितला, 100 मुलांचा ऑर्केस्ट्रा, 12 वर्षाच्या आतील मुलांचा, तर तुझ्याकडे एवढे चांगले अंध मुलं आहे, चांगले गाणारे आहे, हे आहे, तर बाहेर जाण्यापेक्षा इथे जर तो ऑर्केस्ट्रा तू सुरू केला, नवीन एक प्रकल्प सुरू केल्याचं समाधान मिळेल. आणि आम्ही तर महाराष्ट्रभर जर आम्ही दिल्लीपर्यंत, गोव्यापर्यंत, मुंबई, पुण्यात दरवर्षी असे 3000च्या वर प्रयोग आत्तापर्यंत केले. उद्देश हाच होता की बा कुष्ठरोगाबद्दल लोकांच्या मनामध्ये भीती, अंध अपंगांबद्दल लोकांच्या मनात न्यूनगंड का हा अपंग माणूस काही करू शकत नाही, अंध काही करू शकत नाही, कर्णबधिर काही करू शकत नाही. तर यांच्या मनामध्ये काय आत्मविश्वास वाढला. तर याच्यातून बा आम्ही काहीतरी स्वतःच्या पायावर आम्ही उभं राहू शकतो, स्वतः आम्ही जगू शकतो. आनंदवनात आज आत्ता मी ज्या प्रकल्पात कार्यरत आहे, संधिनिकेतन अपंगांची कर्मशाळा आणि निजबल शिक्षा निकेतन, मला वाटतं मध्य भारतातलं आनंदवन ही एकमेव अशी संस्था आहे आज की जी अनेक दिव्यांगत्वांसोबत क्रॅडल टू कॉफिन सर्व्हिसेस प्रोव्हाइड करते आहे. KG to PG एज्युकेशन सिस्टीमवरती आज आपण इथे काम करतो आहोत. तर दिव्यांगत्व प्रवर्गामध्ये काम करताना आम्ही नेहमीच पुढे असा मानस ठेवतो की या मुलांना व्यवसाय प्रशिक्षणासोबत बाबांनी मुख्यत्वे नीव ठेवली की व्यवसाय प्रशिक्षणातून यांना सक्षमीकरण करणं. आजच्या काळानुरूप गेली 5 दशकं जेव्हा या शैक्षणिक संस्था 5 दशकांहून अधिक काळ इथे कार्यरत आहेत सगळ्या दिव्यांग क्षेत्रात काम करणाऱ्या स्पेशल स्कूल्स, तर मला वाटतं व्यवसाय प्रशिक्षणासोबत इथून पुढची वाटचाल ही आमची त्यांना फॉर्मल एज्युकेशनमध्ये पुढे आणण्याकरता आहे. तर याच्यामध्ये आता KG पासून ते PG पर्यंत यांना एज्युकेशन प्रोव्हाइड करण्याकरिता आणि अशा संधी उपलब्ध करून देण्याकरिता महाराष्ट्रात काय भारतातही खूप कमी ठिकाणी हे सगळं उपलब्धी आहे आणि ही एवढी मोठी उपलब्धी आनंदवनसारख्या संस्थांमध्ये आहे आज. तर समाजातील सगळ्या लोकांकरिता एवढंच सांगणं आहे की आपण आपल्या परीने या सगळ्या
एवढ्या मोठ्या डोलाऱ्याला कसा आपण हातभार लावू शकतो. तर मला वाटतं प्रत्येकाकडे आपलं एखादं स्किल असेल किंवा आर्थिक योगदान असेल, या मुलांचा निवास असेल, भोजन शुल्क असेल, यांचं ट्रेनिंग शुल्क असेल, इथे शिक्षण शुल्क असेल, या सगळ्याकरिता आर्थिक हातभार कसा लावू शकतात. आणि ही मुलं स्वयंरोजगारात जेव्हा मेनस्ट्रीममध्ये आम्ही इथून यांना परत पाठवतो तेव्हा त्यांना सामावून घेण्याकरिता प्लेसमेंट्स असतील, यांच्याकरिता रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध करून देणे आणि वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आपण जेव्हा आज ही मुलं शिक्षणाच्या लाईनने पण पुढे नेतो आहोत, तर त्यांना तसं समाजात सामावून घेणे याकरिता आम्ही सगळे नक्कीच पुढे आवाहन करू. इथे बाबांनी कॉलेज काढलं. मला पहिल्यांदा त्याचं आश्चर्य वाटलं. कॉलेजचे विद्यार्थी पाहिले मी इथे, तर त्यांनी ताबडतोब नातं जोडलं इथल्या सर्व लोकांशी, तरुणांनी. आणि कुष्ठरोग्यांनी हे कॉलेज काढणं ही मोठी गोष्ट आहे. आम्हाला सांगावं लागतं. मला तर मंत्रालयात जाऊन सांगावं लागलं होतं, काम होतं कॉलेजचं. त्यावेळेला मी मंत्रालयात सांगितलं, म्हटलं हे पैसे कमावणारं कॉलेज नाही आहे, हे बाबा आमटेंनी कुष्ठरोग्यांकडून विटा तयार करून घेऊन काढलेलं कॉलेज आहे. की समाज आम्हाला सहकार्य करतो तर आम्हीसुद्धा समाजाला काहीतरी दिलं पाहिजे. हो, शृंखला पायी असू दे मी गतीचे गीत गाई, दुःख उधळायास आता आसवांना वेळ नाही. इथे वेदना आहे, वेदना असणाऱ्यांचीच ही भूमी आहे. कोणीही सांगितलं नाही आतापर्यंत का तुझं दुःख तू उगाळत बस, तुझ्या पायामध्ये शृंखला आहे ते तुटल्या पाहिजे. ह्या मानसिक शृंखला आहेत त्या तोडल्या पाहिजे आपण. सामाजिक शृंखला आहेत त्याही तोडल्या पाहिजे आपण. आणि त्याच्या पुढे गेलं पाहिजे, मात करून समोर गेलं पाहिजे. वृद्धाश्रम म्हणून जास्त हे आहे की बाहेर वृद्धाश्रम म्हटलं की ते कळतं, पण बाबांनी त्याला नाव दिलेलं आहे की स्नेहसावली. स्नेहसावलीमध्ये इथे मी 22 वर्ष झाले इथे मी काम करते आहे. भारतातले आपले जे तरुण आहेत त्यांच्यापेक्षा इंग्लंडचे जे यायचे व्हॉलेंटियर्स इथे 1 महिना काम करायचे, ते 1 महिना या सगळ्या वृद्धांची ते सेवा करायचे. इव्हन दो त्यांची आंघोळ करून देणे, त्यांना तेल लावून देणे, त्यांना फिरायला नेणे, त्यांना खाऊ घालणे, भरवणे आणि त्यांचे कपडे सुद्धा धुवायचे ते, की जागेवरचे जर लोक असतील तर ते सुद्धा त्यांचं ते सगळं करायचे. तर मला असं वाटलं की ते फॉरेनचे येऊन करू शकतात, तर मग आपण का नाही, आपण कुठे कमी पडलो आहे. ही समानुभूती मला त्यावेळेस वाटली की आज ही वेळ त्यांच्यावर आली आहे, उद्या आपल्यावर पण येऊ शकते, आपण पण त्यांच्या जागेवर असू शकतो. मला असं वाटतं बाहेरच्या लोकांना जरा गैरसमज आहेत की म्हातारा व्यक्ती म्हणजे हा काही कामाचा नाही आहे, किंवा मग त्यांना जर न्यूजपेपर दिसत नसेल किंवा मग त्यांचा चष्माच कुठेतरी त्यांनी ठेवून विसरून गेले असेल तर त्यांना असं वाटतं की हा नाटकं करत आहे.
पण ते नाटक नसतं. काही डिसऑर्डर असतात की वयामानानुसार त्यांच्यामध्ये जो बदल होतो ते आत्ता काय जेवलो हे सुद्धा विसरू शकतात की मी काय जेवलो. हा वयामानानुसार होणारा बदल आहे आणि हे डिसऑर्डर आहेत. हे मला वाटते की बाहेर तरुणांना पण कळायला पाहिजे की वयामानानुसार हा फरक होतो. जर इथे येऊन प्रत्येकाने असं ठरवलं की आज आम्ही एक आजोबा घेणार, दत्तक म्हणून म्हणा किंवा मग फक्त ॲज सेवा म्हणून म्हणा की एक आजोबा घेणार, मी आज दिवसभर त्या आजोबासोबत घालवणार किंवा मग 2-3 दिवस घालवणार, त्यांच्यामध्ये जो बदल घडेल ना तोच बदल बाहेर म्हणजे बाहेरच्या पण वृद्धांना तो बदल त्यांच्या घरच्या आजोबांना पण जाणवेल की नाही यांच्यामध्ये बदल घडलेला आहे किंवा मग यांना सगळ्या समस्या जाणवलेल्या आहेत. अनेक गोष्टी अशा आहेत की ज्या म्हणजे आता जसे हे एवढे उद्योग आहेत तर हे उद्योग काही म्हणजे बिझनेस म्हणून इथे तयार केलेले नाही आहेत. हे कोणीतरी इथे यावं बघावं ह्यासाठी पण आहेत की तुम्ही जर ही लोक करू शकताय तर तुम्ही पण करू शकता. मी अनेक अशी डिप्रेस झालेली आई वडील पाहिलेत की जे इथे येऊन त्यांना खूप म्हणजे प्रेरणा मिळाली की अरे मी माझा मूल आहे समजा की अपंग आहे त्याचं काय होईल आता आयुष्यात, माझ्यानंतर काय होईल, अशी चिंता असलेले अनेक पालक आम्ही इथे येऊन पाहून गेल्यानंतर एकदम आशा निर्माण होते त्यांना की अरे नाही होऊ शकेल, माझ्याही मुलाला काहीतरी असं करता येऊ शकेल. नाही कुठे विकत नाही. बाबाच्या काळापासून बाबांचं म्हणणं असं होतं का हे पैशापेक्षा याची किंमत जास्त आहे. तसे इथे आनंदवनामध्ये माझ्या मोठ्या भावाने आणून दिलं तेव्हा हे आनंदवन बघून मी तर बघून आनंदी झालो. पण माझे भाऊसुद्धा मला म्हणाले का गोविंदा म्हणे इतकी सुंदर जागा म्हणे किती स्वच्छ गाव आहे म्हणे. घरी आपण 4-5 दिवसची सुट्टी काढतो ना तर असं वाटते की 4-5 दिवस केव्हा संपते आणि केव्हा मी आनंदाच्या रस्त्याने लागू. जे बाबांचं हे म्हणणं होतं की कोणाला वेलफेअर ॲडिक्ट किंवा कल्याण व्यसनी बनवणे. कारण एक तत्त्व जे आनंदवनांनी जोपासलं आहे पहिल्या दिवसापासून की कुठल्याही गरजू व्यक्तीला नाही म्हणायचं नाही. मग तो कुष्ठरोगी असला पाहिजे किंवा दिव्यांगच असला पाहिजे, कुठल्या प्रकारचा आदिवासीच असला पाहिजे असं नाही. कुठलीही गरजू व्यक्ती, प्रत्येकाला आपलं घर हवं असतं, आपले आईवडील हवे असतात, आपलं कुटुंब हवं असतं आणि असा समाज हवा असतो की जो तुम्हाला स्वीकारतो. पण जर कोणी स्वीकारतच नसेल तुम्हाला तर मग त्यांनी काय करायचं? त्यांना बाय कंपल्शन इथे येणं भाग होतं किंवा त्यांना आणून दिलं जायचं. म्हणजे न्यायचं असतं तर त्यांच्या घरच्यांनी कधीच नेलं असतं ना. मग ती तुमची जबाबदारी आहे आणि ह्या सगळ्या कुटुंबाला पुढे नेण्यासाठी तुम्हाला बेसिक अन्न वस्त्र निवारा तर करायचंच आहे. जर आता किचन आमचं बघितलं जर तुम्ही तर 1500 ते 2000 लोकांचा तिथे स्वयंपाक 2 वेळचा होत असतो. त्यामुळे त्याला लागणारी जी भांडी आहेत, युटेन्सिल्स आहेत, ताटं वाट्या आहेत, हे खराब होत असतं ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम. 24 तास 365 दिवस चालणारे जे उपक्रम आहेत ते कुठलं मोठं इक्विपमेंट असेल किंवा छोट्या पण गोष्टी असतील की आता बेडसाईड टेबल आहे किंवा एखादा पॉट आहे त्याच्यावरच्या चादरी असतात, ब्लँकेट्स असतात, उशा गाद्या, ह्या ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम लागत असतात कारण खराब होत असतात. पण त्याच्या जोडीला आता आपल्याकडे गाड्या नाही आहेत त्यांना घेऊन जाता की याच्यामुळे आता म्हणलं का 100-150 लोक आम्हाला जावं लागतात. त्यांना अटेंडंट लागतात, ब्लाइंड लोकांना, हँडिकॅप लोकांना व्हीलचेअरसाठी धकवायला अटेंडंट लागतो. ही संख्या आत्ता जरी आता आहे पण मला असं वाटते की ही संख्या वाढणार, पुढे वाढणार. म्हणजे कुष्ठरुग्ण म्हणून नाही वाढणार, ओल्ड एज हे तर वाढणार आहे. कारण आत्ता जे यंगर्स आहेत 40-45च्या जे काळामध्ये आहेत आत्ता ते पुढे जाऊन ओल्ड एजमध्येच येणार आहेत. की कायम वस्तुरूपी जी काही मदत आहे
अन्नधान्याच्या रूपात तर कायमच ते लागतच असतं, ती पण एक वेलकम मदत आहे. प्रत्येक गोष्ट ही सत्कारणी लागते असं मला म्हणायचं आहे, की ती आर्थिक मदत असो वा अशी वस्तू रूपामध्ये असो. जी येणारी जनरेशन आहे किंवा जे नवीन येऊ इच्छित आहेत तर त्यांना मला असंच वाटतं की त्यांनी पहिले नुसतं यावं, हे सगळं शांतपणे बघावं आणि मग बघितल्यानंतर तुम्हालाच गॅप दिसते की मी ते कुठे फिट होऊ शकतो आणि मग तिथे काम चालू करावं. आपण काही मसीह नाही होत की सगळं दुरुस्त करून टाकलं. लोक लागतील आणि मग ती जी सेन्सिटिव्हिटी आहे किंवा तो जे सेन्सिबल असणं आहे तर आपण ते आहोत की नाही हे तपासायला होईना नक्की यावं. बाबा आमटे त्यांचं नाव आहे की ज्यांनी 6 कुष्ठरुग्ण, 14 रुपये आणि 1 लंगडी गाय इथून या संस्थेची सुरुवात होते. मग बाबांनी पहिल्यांदा त्या 6 कुष्ठरोग्यांना काय सांगितलं की तू माझी पण झोपडी बांध, तुझी पण बांध आणि या गायीसाठी गोठा पण बांध. मी आता बाहेरून येणार नाही, मी पण तुमच्यामध्येच राहील, इथेच राहील. मग त्या काळामध्ये बाबा सांगतात त्यांना, मी आणि तू आपण सर्वजण एकत्र